सप्रेम नमस्कार. सुहास गोखले क्रिप्टो फ्युचर्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आणि ह्याच्या पुढच्या काही भागातून मी माझा ट्रेडिंगचा जो प्रवास आहे, ट्रेडिंग ॲज अ करिअरचा जो प्रवास आहे, त्यातल्या काही आठवणी म्हणा, मनोरंजक किस्से म्हणा, थोडीफार माहिती, ज्ञानवर्धन अशा पद्धतीचा काही प्रयत्न मी करणार आहे. त्यातला हा आजचा पहिला भाग मी आपल्यासमोर सादर करतो आहे. नाही म्हटलं तरी आता एक 6-7 वर्ष मी फुल टाईम ट्रेडर म्हणून काम करतो आहे. कोविडच्या आधीपासूनच ट्रेडिंगला मी सुरुवात केलेली होती आणि आज थोडंफार मी याला म्हणू ना की प्रस्थापित असा ट्रेडर बनलेलो आहोत. प्रॉफिटेबल ट्रेडर आहे, नफा कमवतो आहे. परंतु हा जरी माझा 5-6 वर्षाचा जरी प्रवास म्हटला असला तरी त्याची पूर्वतयारी मात्र बरीच म्हणजे जवळजवळ 40 वर्ष आधीपासून सुरू झालेली होती. तर चला तर इतिहासाची पानं मागं नेत आपण पोचू 1984 मध्ये. आता 1984 मध्ये मी कॉलेजमध्ये शिकत होतो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो आणि हे शेअर मार्केट, ट्रेडिंग वगैरे ह्या गोष्टीची मला फारशी माहिती नव्हती. कधी संबंध झाला नाही. म्हणजे माझ्या घरात कोणी शेअर किंवा ह्याच्याबद्दल कोणी बोलत नव्हतं. माझे वडील एक बँकेत काम करणारे कर्मचारी होते. त्यामुळे या गोष्टीशी माझा कधीच संबंध आला नाही. एक सामान्य ज्ञान म्हणून जेवढं आपल्याला शेअर बाजाराबद्दल, शेअरबद्दल, मार्केटबद्दल असतं तेवढंच ज्ञान माझ्यापाशी होतं. म्हणजे आपण पेपरमध्ये त्यावेळेला वाचायचो की शेअर मार्केट कोसळलं किंवा अमुक कंपनीचा शेअर वधारला वगैरे अशा काहीतरी बातम्या यायच्या किंवा बजेटनंतर म्हणजे केंद्र सरकारचं जे आर्थिक बजेट असतं त्यानंतर दुसऱ्या 2-3 दिवस त्याचं चरवण चालायचं. त्याच्यात या शेअर बाजाराचा उल्लेख असायचा. एवढीच जुजबीच माहिती माझ्याकडे त्यावेळेला होती. 1984 साल उजाडलं. मी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्याच वेळेला एक अशी घटना घडली. माझा मावस भाऊ जो एक बँकेत ऑफिसर म्हणून काम करत होता त्याची माझ्या गावात म्हणजे सांगलीमध्ये बदली झाली. त्यामुळे तो सांगलीत आला. आता मावस भाऊच असल्यामुळं त्याच्याकडे माझं नियमित येणं जाणं असायचं. आता हा माझा मावस भाऊ आहे, तो शेअर्समध्ये गुंतवणूक करायचा. म्हणजे शेअर घ्यायचा, त्याची किंमत वाढली की तो विकायचा वगैरे अशा पद्धतीचं काम चालायचं आणि एक चांगला पोर्टफोलिओ त्याच्याकडे होता. तो बरीच वर्ष याच्यात होता. मी जेव्हा त्याच्याकडे जायचो तेव्हा त्याच्या घरात टेबलावरती, टिपायावरती वेगवेगळ्या कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स, अहवाल म्हणतो आपण त्याला, वार्षिक अहवाल, आणि त्यावेळेला ते चांगलं रंगीबेरंगी असं मोठं चोपडं असायचं. काही जेव्हा कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्ट होतात ज्याला आपण असं IPO म्हणतो, त्याचे फॉर्म्स, अशी बरीच माहिती तिथं असायची. मी ती उत्सुकतेनं चाळायचो. त्यातलं काय मला फारसं कळायचं नाही. मावस भावाने मला मग तो ॲन्युअल रिपोर्ट म्हणजे काय असतो, त्याचे वेगवेगळी असंख्य टेबल्स दिलेली असतात, आकडेवारी असते, ती काय आहे, त्याचा अर्थ कसा लावायचा आणि त्या आकडेवारून ही कंपनी काय चांगलं काम करते आहे का खराब कामगिरी आहे हे ठरवायचं. मग त्याच्यावरून या कंपनीचा शेअर आत्ता जो बाजारात ज्या प्राईसला मिळतो तो बरोबर आहे का चूक आहे, ओव्हर प्राईस्ड आहे का अंडर प्राईस्ड आहे, पुढं भविष्यात या कंपनीचं काय होऊ शकतं, कंपनी आगामी काळात किती नफा कमवू शकेल वगैरे, निर्णय कसे घ्यायचे वगैरे त्यानं मला सांगायचा खूप प्रयत्न केला, क्लासच घेतला माझा असं म्हणून. पण मी पडलो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. ह्या गोष्टी आकडेवारी, अकाउंट्स, प्रॉफिट लॉस, प्रॉफिट टू इक्विटी रेशिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला माझ्या डोक्यावर नसायच्या. पण हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे एवढं मात्र मी हेरलं. माझ्या भावाकडे त्यावेळेला मला वाटते इकॉनॉमिक्स टाइम्स यायचा. तसंच या शेअर बाजार किंवा गुंतवणूक विषयावर खास असलेली अशी काही मासिकं, पाक्षिकं त्याच्याकडे यायची. मी ती पण चवीनं वाचायचो. काही कळायचं नाही पण वाचायचो. वेगवेगळ्या तज्ज्ञांचे त्याच्यात लेख असायचे.
त्यावर मला थोडीफार कल्पना आली की शेअर बाजार म्हणजे नेमकं थोडंसं काय असतं, शेअर म्हणजे काय असतो, किंवा ही शेअरची प्राईस वर खालीवरी होती म्हणजे नेमकं काय होत असतं, मग ही प्राईस वर कोण नेतं किंवा ही प्राईस खाली कोण नेतं, याचा थोडासा पुसटचा का विना मला अंदाज यायला लागला. या मासिकातून वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. कंपनीची कामगिरी हा तर एक अत्यंत महत्त्वाचा जरी घटक असला, त्याचबरोबर राजकीय परिस्थिती भारतातली तसंच परदेशातली, राज्य सरकारची, केंद्र सरकारची किंवा जागतिक पातळीवरची आर्थिक धोरणं, युद्ध, दुष्काळ अशा अनेक गोष्टींचा या शेअरच्या किमतीवरती कमी जास्त परिणाम होत असतो. हेही माझ्या लक्षात आलं. आणि त्याबरोबर माझ्या हे लक्षात आलं की या शेअरची प्राईस वाढेल का कमी होईल, वाढली तर कितीनं वाढेल, कमी झाली तर कितीनं कमी होईल, ह्याचा जर अंदाज बांधायचा असेल तर आपल्याला या कंपनीच्या मागच्या 2 वर्षाचा जो ताळेबंद असतो, बॅलन्स शीट म्हणू आपण, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचबरोबर या जागतिक किंवा अन्य सगळ्या ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावरही लक्ष ठेवायला पाहिजे. तेव्हा म्हणलं अरे बापरे हे भयंकर आहे, आपलं इंजिनिअरिंग खूप सोपं आहे त्या मानानं. पुढे इंजिनिअरिंगला मी 85 सालामध्ये तेव्हा आम्हाला एक मॅनेजमेंटचा एक विषय होता. मला वाटते 85 किंवा 86 त्या कुठल्या तरी म्हणजे 3rd इयर किंवा 4th इयरला असेल, तर मला बघायला लागेल आमची सर्टिफिकेट्स काढून. पण या शेवटच्या 1-2 वर्षात तो विषय होता. प्राध्यापक तिलवल्ले नावाचे अत्यंत हुशार, अत्यंत तळमळीचे म्हणजे खरा शिक्षक ज्याला म्हणता येईल अशी व्यक्ती तो विषय आम्हाला शिकवत होते. माझ्याबरोबरच्या सहाध्यायांना तो विषय अत्यंत बोरिंग वाटायचा. साहजिक आहे, मगाशीच मी कारण सांगितलं, आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, कॉमर्स आणि हे काय आम्हाला समजलं आणि त्यात आम्ही काय इंटरेस्ट दाखवायचा. परंतु त्यावेळेला प्रोफेसर तिलवल्लेने आम्हाला सांगितलं होतं की कदाचित तुम्हाला हा विषय कंटाळवाणा वाटेल, आपल्या नेहमीच्या इंजिनिअरिंगच्या विषयाशी हा फटकून वागणारा विषय असं वाटेल, हा आपण का शिकायचा हे देखील तुम्हाला कोडं पडलं असेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही इंजिनियर जरी झालात तरी थोड्याच काळानंतर तुम्ही मॅनेजर, त्याच्यावरती जनरल मॅनेजर वगैरे अशा मोठ्या मोठ्या पदांवरती तुमची पदोन्नती होईल, तुम्ही मोठ्या पोझिशनवर याल. त्यावेळेला तुम्हाला अनेक निर्णय घ्यायला लागतील आणि त्या निर्णयाचा फार थोडासा भाग हा टेक्निकल असेल आणि बाकीचा हा सगळा भाग या सगळ्या इकॉनॉमिक्सवरती असेल. त्यामुळे या विषयाची अगदी परिपूर्ण माहिती तुम्हाला एका सब्जेक्टमध्ये मिळणार नाही, पण ॲटलिस्ट हा विषय काय आहे याचा आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये किती सहभाग असतो किंवा किती महत्त्व आहे हे तरी जरी कळलं तुम्हाला, तरी हा विषय युनिव्हर्सिटीने तुमच्या अभ्यासक्रमात का ठेवला आहे याचं सार्थक झालं असं मी समजेन. तिलवल्लेंनी खूप चांगलं शिकवलं आम्हाला. सिलेबसच्या बाहेर जाऊन देखील तिने आम्हाला अनेक सल्ले दिले. त्यात अर्थातच हे शेअर बाजार हा भाग होताच. आणि केवळ त्या ह्याच्यासाठी मी या प्रोफेसर तिलवल्लेंचा आजन्म ऋणी राहील. त्याच वेळेला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट, माझ्या भावाकडे मी बसलेलं असताना माझ्या भावानी लॉकरमधनं एक फाईल काढली आणि त्या फाईलमधनं मला काही कागद दाखवले. आता हे कागद काय होते, तर ही शेअर सर्टिफिकेट होती. आज कदाचित बऱ्याच लोकांना शेअर सर्टिफिकेट हा शब्द देखील ऐकून माहीत नसेल, पण तो जमाना होता 1985 सालचा, 1986 सालचा. त्या काळात कॉम्प्युटरायझेशन झालेलं नसतं. कॉम्प्युटर नुकती यायला सुरुवात झाली ती भारतामध्ये. त्यामुळे सगळा व्यवहार हा लेखी असायचा, कागदोपत्री असायचा. तेव्हा मी एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतो ना, तेव्हा ती कंपनी मला एक शेअर सर्टिफिकेट देते. जसं आपली बोर्डाची मार्कलिस्ट असते तसं एक सर्टिफिकेट यायचं जाड कागदावर छापलेलं, आणि त्याच्यावर किती शेअर घेतले, त्याचा फोलिओ नंबर वगैरे असं सगळं असायची माहिती. त्या सर्टिफिकेटच्या मागच्या बाजूला फार इंटरेस्टिंग गोष्ट असायची. तिथं हे शेअर सर्टिफिकेट कुणाकडे गेलं, हस्तांतरित होत होत तुमच्यापर्यंत कसं आलं याची एक थोडीशी हिस्ट्री असायची. म्हणजे जेव्हा अगदी सगळ्यात पहिल्यांदा शेअर वाटला जातो IPOमधनं, तेव्हा त्या पहिल्या मालकाचं नाव सगळ्यात तळात असायचं, त्याची सही असायची. मग काही कारणानं तो माणूस ते शेअर दुसऱ्या कोणाला तरी विकतो आणि मग ते असे विकलेले शेअर दुसऱ्या माणसाला जेव्हा जातात तेव्हा त्याच्या वरच्या कॉलम रोमध्ये त्या नव्या मालकाचं नाव आणि त्याची सही असायची. असं करत करत समजा मी आता सध्या ते शेअरचा मालक आहे तेवढ्या शेअरचा, तर सगळ्यात टॉपला माझं नाव आणि माझी सही वगैरे असं असायचं. माझ्या भावानं हे बघ एक सर्टिफिकेट बघ, नाव वाच. आणि मी थक्क झालो, कारण माझ्या भावानी ज्याच्याकडून शेअर विकत घेतले ते किंवा ज्याच्याकडचे शेअर माझ्या भावाकडे आले ते असं म्हणू आपण जास्त,
तो त्यावेळचा भारताच्या कसोटी क्रिकेटच्या टीममध्ये खेळणारा अतिशय वरच्या दर्जाचा बलाढ्य खेळाडू होता. मला मजा वाटली. भाऊ म्हणाला, "अजून एक तुला गंमत दाखवतो बघ." म्हणून त्याने अनेक शेअर सर्टिफिकेट काढलं. दुसऱ्या कंपनीचं होतं ते. "आता बघ," म्हणे, "मागच्या बाजूला कोण दिसतंय तुला?" तर एक 2 लाईन खाली गेल्यानंतर मला असं दिसलं की त्यावेळच्या हिंदी सिनेमातल्या एका अतिशय प्रथितयश तो खलनायकाची भूमिका करायचा, त्याचं नाव तिथं होतं. मला फार मजा वाटली. त्याच वेळेला माझ्या भावाकडनं मी सगळी नियतकालिके गोळा करायला सुरुवात केली. त्याचं वाचून झालं की मी घेऊन जायचो. आणि मी स्वतः जात्यात इंजिनियर असल्यामुळं ह्या विषयात जरा लक्ष घालायचं ठरवल्यामुळं असेल कदाचित, मी त्याच्या काही थोड्याफार नोट्स पण काढून ठेवल्या त्या, की नोट्स म्हणण्यापेक्षा मी काय काय वाचायला लागेल, काय तयारी करायला लागेल, प्रिपरेशन ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी नोंदी केलेल्या होत्या, की आपल्याला हे वाचायला लागेल, ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, हे नीट बघितलं पाहिजे, हे रोजच्या रोज बघितलं पाहिजे, हे आठवड्यातनं एकदा, हे महिन्यातनं एकदा, हे 3 महिन्यातनं एकदा, असं मी क्वार्टरली रिव्ह्यू ज्याला म्हणतो तसा करता येईल का? बॅलन्स शीट वाचायचं असेल तर आपलं आणखीन काय शिकायला पाहिजे? अकाउंटन्सी शिकायला पाहिजे का? ऑडिटिंग शिकायला पाहिजे का? आणि अशा अनेक गोष्टींच्या त्यावेळेला माझ्याकडे नोंदी होत्या. असं करत करत मी 1986 पोचलो. इंजिनिअरिंगचं फायनलचं वर्ष होतं. त्या काळात आणखीन एक इंटरेस्टिंग घटना घडली. कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना नाव तरी ऐकून माहीत असेल. त्यावेळेला महाराष्ट्रात मराठीत 2 साप्ताहिकं फार प्रसिद्ध होती, जोरात होती असं म्हणू आपण. त्यातलं एक होतं की पुण्याच्या सकाळ दैनिकाचं साप्ताहिक सकाळ, आणि दुसरं होतं लोकसत्ता उद्योग समूहाचं, म्हणजेच आपली जी मुंबईहून लोकसत्ता नावाचं जे वृत्तपत्र आजही प्रकाशित होते, त्याच ग्रुपतर्फे म्हणजे एक्सप्रेस ग्रुपतर्फे लोकप्रभा नावाचं एक साप्ताहिक निघायचं. आता ते निघते की नाही मला माहीत नाही. साप्ताहिक सकाळ चालू आहे मात्र, पण लोकप्रभा मला वाटते कदाचित ते बंद केलं असावं. पण ते त्यावेळेला खूप गाजलेलं होतं, प्रसिद्ध होतं, आणि अनेक लोक ते वाचायचे. तर त्या लोकप्रभा मासिकात एक व्यक्ती, जे टोपण, कौटिल्य असं टोपण नाव घेऊन लेख लिहायचे, त्यांचं खरं नाव काही कळलेलं नाही, आणि ते लेख असायचे हे सगळे या शेअर बाजारावरती असायचे, आणि अतिशय खुमासदार, रंजक, विनोदी शैलीत ते लेख लिहिलेले असायचे, नेमकं आणि चपकल. मला ते फार आवडायचे. त्या सर्व लेखांची कात्रणं मी जपून पण ठेवली होती. पुढं काळाच्या ओघात ते कुठेतरी गायब झाली, हा भाग वेगळा. पण त्या लेखातनं अतिशय खुमासदार शैलीत शेअर बाजार, त्याची कार्यपद्धती, काम कसं चालतं, शेअर म्हणजे नेमकं काय, त्याची खरेदी विक्री होती म्हणजे नेमकं काय होतं, शेअर मार्केट कसं असतं, स्टॉक एक्सचेंज म्हणजे नेमकं काय, ब्रोकर म्हणजे नेमकं काय, त्यांच्यातले व्यवहार कसे चालतात, सेटलमेंट पिरियडमध्ये काय, हवाला म्हणजे काय, कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय, त्यानंतर बोनस इश्यूज, याच्यामध्ये बोनस शेअर्स दिले जातात, राईट्स इश्यू असतात, डिव्हिडंड वाटप होतं दरवर्षी. हे सगळ्या गोष्टी याचे छानपणे दिले असतात. माझ्या बाजारातल्या अनेक ट्रिक्स त्यांनी त्याच्यात सांगितले. त्या म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी लोक काय क्लुप्त्या लढवतात, बरं, असं सगळ्या गोष्टी त्यांना मला पूर्ण त्याचं ज्ञान मिळालं, की म्हणजे ही सगळी यंत्रणा आहे. बरोबर आहे ना. मला शेअर घ्यायचा आहे किंवा विकायचा असला तर डायरेक्टली मला कुठेही जाऊन तो विकता येत नाही. मला तो स्टॉक एक्सचेंजला विकायला लागतो, पण डायरेक्टली मी स्टॉक एक्सचेंजकडे पण जाऊ शकत नाही, कारण स्टॉक एक्सचेंज माझी खरेदी विक्री हाताळत नाही. त्यासाठी मला एखादा ब्रोकर गाठायला लागतो. हा ब्रोकर स्टॉक एक्सचेंजनी लायसन्स दिलेला असतो, अधिकृत असतो, आणि त्याच्यातर्फे मला माझे व्यवहार पार पडता येतात. म्हणजे मला शेअर विकत घ्यायचा असेल तर मी त्याला ऑर्डर देणार, पैसे देणार, मग तो स्टॉक एक्सचेंजला जाऊन कोणाला तो शेअर विकायचा आहे का तर बघेल, चांगल्या प्राईसला मला तो शेअर तो मिळवून देईल. तसंच विकायच्या वेळेला सुद्धा मी माझे शेअर सर्टिफिकेट्स त्याला हँडओव्हर करीन, माझी अपेक्षित किंमत किती आहे ते त्याला सांगेन, रेंज सांगेन, बाबा या 25 ते 30मध्ये आला तर मला विकून देईन, 20पेक्षा खाली असेल, 25पेक्षा खाली असेल तर विकायचा नाही. मग त्याप्रमाणे तो स्टॉक एक्सचेंजला जातो, तिथं रोजचा बाजार भरलेला असतो, तिथं तो विचारतो की कुणालाही विकत घ्यायचे आहेत का, आमची प्राईस ही आहे वगैरे, असं सगळं त्याला गिऱ्हाईक भेटलं तर योग्य प्राईसला, चांगल्या प्राईसला तो विक्रीचा व्यवहार होऊन जेव्हा सेटलमेंट पूर्ण होईल तेव्हा माझे शेअर त्या नव्या मालकाकडे जातील, आणि नव्या मालकाने भरलेले पैसे ब्रोकर त्याचं थोडंसं कमिशन वगैरे काटून घेऊन मला परत करायचं. या सगळ्या गोष्टी मला मला वाटतं 30-35 लेख होते
7-8 महिने ती मालिका चालली ती. अतिशय उपयोगी कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही इतकी सुंदर माहिती, अत्यंत सोप्या भाषेत, अत्यंत रंजकपणे त्यांनी ती मांडली. आज मला हळहळ वाटते, की ते कात्रणं माझ्याकडे असायला हवी होती. त्याचा आजच्या कदाचित नव्या लोकांना त्याचा खूप उपयोग झाला असता. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा हे 35 भागांची लेखमाला जरी वाचली, तरी भरपूर ज्ञान तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं समजलं. परंतु ती कात्रणं हरवली एवढं मात्र खरं. त्याच वेळेला म्हणजे 86 सालचीच गोष्ट सांगतो. माझ्या भावाकडं एक मुंबईहून प्रकाशित होणारं एक इंग्रजी दैनिक होतं का साप्ताहिक होता तर माझ्या लक्षात नाही, ते यायचं. ते केवळ काही इंडियन फायनान्स जर्नल किंवा ट्रेड जर्नल वगैरे असं काहीतरी त्याचं नाव होतं. आता मला लक्षात नाही आहे. खूप जुनी गोष्ट आहे, 86 सालची, 40 वर्ष होऊन गेली त्याला. आणि त्या नियतकालिकात म्हणून म्हणजे दैनिक होतं का साप्ताहिक होतं आता मला लक्षात नाही, पण त्याच्यामध्ये एका अमेरिकन ट्रेडर्स जो अत्यंत यशस्वी झाला त्याने एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं ते क्रमशः त्याच्यामध्ये भाग यायचे. अख्खं पुस्तक यायचं नाही, थोडे 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 चॅप्टर 1 चॅप्टर 2 असं करत यायचं. तर ते पुस्तक म्हणजे ती कात्रणं मी जपून ठेवली होती आणि त्या पुस्तकाचं मी अक्षरशः पारायण केलं. काही भाग कळत होता, काही भाग कळत नव्हता, कारण अमेरिकेतली ट्रेडिंगची पद्धत जर अशी वेगळी आहे, आपल्याकडची जराशी वेगळी आहे. आणि ओव्हरऑलच माझं हे शेअर बाजार आणि ट्रेडिंगचं ज्ञान तसंच वरवरचंच होतं. म्हणजे 2 वर्ष जरी झाली असती मला, तरी अजून मला त्यातल्या डीप काही काही कॉन्सेप्ट्स, काही संज्ञा ज्याला म्हणून टर्मिनॉलॉजी मला अजूनही समजलेली नव्हती. पण तरी देखील ते मी पुस्तक फारसं कळत नसतं तरीसुद्धा मनापासून ते वाचलं. तर ते पुस्तक आहे हाऊ आय मेड 2 मिलियन इन द स्टॉक मार्केट आणि त्याचा लेखक होता निकोलस डार्वास. हा नंतर पुढं प्रसिद्ध झाला. त्याच्यावर त्यांनी अनेक पुढं पण 2 मिलियन कशाला, त्याच्यावर त्यांनी भरपूर पैसे कमवले, क्लासेस घेतले, भाषणं दिली. आणखीनही मला वाटतं काहीतरी 2-3 पुस्तकं त्यानं पब्लिश केलेली आहेत. आणि ठीक आहे, मी एक स्लाईड अलीकडच्यावर हा मजकूर बोललो, तर ही स्लाईड असताना तो मजकूर बोलायचा होता, पण तरी देखील काय हरकत नाही. आता पुन्हा रेकॉर्ड करत बसत नाही, समजून घ्या तुम्ही. तर पुस्तकाचं नाव आहे हाऊ आय मेड $2 मिलियन इन द स्टॉक मार्केट आणि लेखक आहेत निकोलस डार्वास. हे पुस्तक अजूनही आपल्या पुस्तकाच्या दुकानात म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे या ठिकाणी हे मिळू शकतं. मी अगदी नुकतंच म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधी 2च दिवस मी हे तपासलं. हे पुस्तक आहे, सॉफ्ट कवरमध्ये अवेलेबल आहे आणि फक्त ₹163 किंमत आहे. तुमच्या घरपोच होईल ₹163. जरूर जरूर जरूर, किती वेळा जरूर म्हणू, घ्या आणि वाचा आणि संग्रहात ठेवा. ₹163 काही फार नाहीत हो. साधा एक मसाला डोसा आणि कॉफी पिली तरीसुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त बिल होऊ शकतं हॉटेलमधलं. पण हे ज्ञान आहे, ₹163 उपलब्ध आहे, घ्या तुम्ही, असं माझं कळकळीचं तुम्हाला आव्हान आहे. तर ह्या चार्ल्स डार्वासने जी थिअरी केली त्याला डार्वास बॉक्स थिअरी म्हणतात. ही थिअरी त्यानं डेव्हलप स्वतः केली आणि ही थिअरी वापरूनच तो अब्जाधीश झाला. तो मुळात एक हंगेरियन अमेरिकन डान्स करायचा, बॅले डान्स करायचा आणि त्यानं पुस्तकात लिहिलेलं आहे की एका त्यानं डान्सचा कार्यक्रम केला आणि त्याचा मोबदला त्याला पैसे न देता शेअर्स दिले की आमच्याकडे आता शेअर्सच आहेत ह्या कंपनीचे, तेच तू मोबदला म्हणून घे. तेव्हा तो माझ्यासारखा सुद्धा त्याला काही माहीत नव्हतं, त्यानं ते ठेवून घेतले आणि मग त्याचा प्रवास सुरू झाला. आणि मग त्यांनी अगदी त्याचा बॉक्स थिअरी तयार करत असतानाच अगदी अक्षरशः $10,000 सुरुवात केली आणि अक्षरशः 1.5 वर्षात त्यांनी त्याचे 2 मिलियन कमावले. आणि त्याने मग त्याची बरीच थिअरी आहे, ती पुस्तकात त्यांनी ती एक्सप्लेन पण केली आहे. आणि खास डार्वास बॉक्स थिअरीवरती देखील पुस्तकं किंवा इतर मटेरियल, यूट्यूब व्हिडिओज तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळतील. आत्ता तुम्ही फक्त निकोलसचं पुस्तक वाचा. त्याची जी जर्नी आहे, त्याचा जो प्रवास आहे, त्यात त्याला काय अडचणी आल्या, टक्के-टोळपे खायला लागले, नफा नुकसान झालं, त्याचे विचार कसे बदलत गेले, त्याने आपली स्ट्रॅटेजी कशी हळूहळू क्रमाक्रमानं विकसित केली, हा भाग तरी इंटरेस्टिंग आहेच आहे. बॉक्स थिअरी जी आहे त्यानं तयार केलेली आहे ही समजायला खूप अवघड आहे. त्यामुळे आत्ता लगेच ती तुम्हाला घेऊन त्यानं कसे 10,000 2 मिलियन केले, आपल्यालाही करता येतील, अशा भ्रमात राहू नका. त्यासाठी खूप तजुर्बा, अनुभव लागतो. त्यामुळे त्या बॉक्स थिअरीवर आता लगेच लक्ष देऊ नका. पण त्याचा जो प्रवास होता ना, काहीही माहीत नाही पासून ते
$2 मिलियन असलेला माणूस, हा जो प्रवास आहे तो इंटरेस्टिंग आहे, तो जरूर वाचा. तो रंजक पण आहेच. त्याचबरोबर तुम्हाला मार्केटची, त्याची ट्रेडिंग स्टाईलची, प्राईस वर खाली कशा होतात, त्याचं मॅनिप्युलेशन कसं होतं, कशा टॅक्टिक्स लढवल्या जातात, हे तुम्हाला वाचायला मिळेल. आणि थोड्या फरकानं ह्याच गोष्टी आपल्या भारताच्या मार्केटमध्येही चालू असतात. त्यामुळं ही माहिती वाचली तर भारतातल्या ज्या शेअरच्या ज्या प्राइसेस आहेत त्या का वर खाली होत आहेत, अचानक ती का वर जाते, अचानक ती का खाली जाते, त्याच्यामागं काय कारण असावं, ह्या गोष्टीचा थोडाफार का होईना तुम्हाला खुलासा होईल. त्यामुळे इतकं स्वस्त ₹163 पुस्तक आहे, जरूर विकत घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि हे सगळं जेव्हा मी पुस्तक वाचत होतो तेव्हा मला जराशी देखील अगदी पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की एक दिवस असा येईल की मी या पुस्तकात लिहिलेली डार्वाशी बॉक्स थिअरी वापरून ट्रेडिंग करीन आणि पैसे मिळवीन. हा प्रवास देखील मनोरंजक आहे आणि तोच मी या व्हिडिओच्या मालिकेतनं तुमच्यासमोर मांडायचा एक थोडासा प्रयत्न करतोय. तेव्हा दुसरा भाग अवश्य पहा. आणि त्याचबरोबर एक नम्र निवेदन आहे, हा व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागलेली आहे. माझ्याकडची काही माहिती आहे ती मोकळेपणानं, मुक्त हस्तानं, कुठलेही पैसे न घेता मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. त्याचं थोडीशी कदर करा, त्याचं थोडीशी चीज करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. छोटीशी का होईना 2 शब्दांची आवडलं, छान, उत्तम अशा पद्धतीची छोटीशी 1-2 शब्दाची कॉमेंट जर तुम्ही केली, हा व्हिडिओ शेअर केलात, या माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि असेच काही चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची मला प्रेरणा मिळेल. तेव्हा एक छोटंसं काम करा. ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ खर्च करायला लागणार नाही आहे, मेहनत करावी लागणार नाही आहे किंवा 4 पैसे खर्च करायला लागणार नाहीत. पण तुमचा एक क्लिक देखील मला मोलाची मदत करू शकतो. त्यानं यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो हे नोटीस करेल की या व्हिडिओला खूप लाईक आलेले आहेत, या चॅनलला खूप सबस्क्रायबर्स आहेत, इथं खूप कॉमेंट्स आहेत, म्हणजे विषय इंटरेस्टिंग आहे, लोकं त्याच्यावर चर्चा करत आहेत, लोकांना हा आवडतो आहे. त्यामुळं मग यूट्यूब हा माझा व्हिडिओ किंवा माझं चॅनेल लोकांना त्यांच्या फीडमध्ये आणायचा प्रयत्न करेल. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि माझा हेतू हाच आहे, ह्याच्यातनं मला पैसे कमवायचे नाही आहेत. माझा हेतू हाच आहे की ही जी माहिती देतो आहे ही थोडीशी जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ती पोचावी आणि त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा आज इथंच थांबतो. पुन्हा भेटूया याच व्हिडिओ मालिकेच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा.